हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की मस्त मजेतच असाल. उद्या ना आता वटपौर्णिमा आहे. त्याच्यासाठी ना मी इथे तुम्हाला हे मंगळसूत्र दाखवते ॲक्च्युली. हे मंगळसूत्र घातलं ना तर माझ्या ना गळ्याला ॲक्च्युली पुरळसारखं येतं. पण काय करू, नाईलाज आहे. आणि इतके दिवस ना कामाच्या गडबडीमध्ये मी ना माझा जो सोन्याचं मंगळसूत्र आहे ना, छोटं मंगळसूत्र, त्याची तार तुटलेली आहे. आणि ते गरमीमध्ये ना खूप ही तार ना मला गळ्याला टोचत असल्यामुळे ना मी घालत नव्हती इतका टाईम. आणि हे जे मी आता घातलेलं मंगळसूत्र आहे ना, ते नकली असल्यामुळे मला ते गरमीमुळे घामामुळे वगैरे ना पुरळ येत होते. त्यामुळे मी काढून ठेवलेले. हे बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की इथे ना ही तार आहे ना, जी बारीक तार असते ते कडीमध्ये, ती खूप म्हणजे अशी बारीक असल्यामुळे ती टोचत होती तुटल्यामुळे. त्यामुळे मी काढून ठेवलेली. आता मी ही ना आता आठवण आलेली आहे आणि उद्या हे असल्यामुळे, वटपौर्णिमा असल्यामुळे मी खाली जाऊन ती सोनाराकडे देऊन आलेली आहे. येताना बरंच सामान घेऊन आलेली आहे, कारण की उद्या वटपौर्णिमा आहे आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला फळं वगैरे लागतात. ते सगळं मी घेऊन आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय घेऊन आलेली आहे. तर खाली जातानाच मी सोनाराकडे जे मंगळसूत्र आहे ना, ते दिलेलं आहे आणि त्यांनी मला 9चा टायमिंग दिलेला आहे. बरीच कामं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मला त्यांनी दाखवलं की कुठे कुठे मंगळसूत्र वाढवू शकतो आणि कुठे कुठे झिजलेलं आहे, ते सगळं त्यांनी मला दाखवलं. पण मी बोलली आत्ता मला तात्पुरतं ना, उद्या मला पाहिजे घालायचं आहे. आणि मी इतके दिवस ना कामाच्या गडबडीमध्ये ना ते मंगळसूत्र ना द्यायचं आहे करून माझं राहूनच गेलं होतं. आणि आता ऐन टायमाला मला ते उद्या वटपौर्णिमा आहे म्हणून ते लक्षात आलं की अरे माझ्याकडे आणि गळ्यात काय नव्हतं ना. तर मी असंच असतं तर म्हणजे इतके दिवस माझं कसं तरी चालत होतं. आणि मी खरंच इतका दिवस ना अशी कधीच विना मंगळसूत्राची ना राहिलेली नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली ते लक्षातच राहायचं नाही. आणि हे पुरळ आल्यामुळे मी दुसरे आहे ते पण घालायची नाही. तर आता बघूया, 9 वाजता मी खाली जाईल ना, परत सगळं सामान वगैरे ठेवते, थोडंसं कामं वगैरे आटपते. म्हणजे हे इकडे जे पण काढलेलं सामान आहे ते परत ठेवून देते. इथे माझ्याबरोबर बहीण आली होती ना घरी, तर आमचं ते चहा घेता घेता परत इथं मी चहा ठेवलेला. आल्याच्यानंतर तो चहा घेता घेता सगळ्या गप्पा वगैरे चाललेल्या आमच्या. आणि इथे सगळं मी सामान पण काढते जेवढं मला लागणार आहे ना. म्हणजे आंबा, फणस, मी फणस पण तुम्हाला इथे दाखवलेला आहे. कापा, मी फणस घेऊन आलेली आहे, पाव किलोच घेतलेला आहे, जास्त घेतलेलं नाही आहे. इथे बरंच मी सामान घेऊन आलेली आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते ना की मंगळसूत्र मला लगेच मिळालं नाही, त्यांनी मला 9चा टायमिंग दिलेला आहे. तर आता मी हे सगळं सामान जे आहे ना, हे बघा, ही केळी घेतलेली आहेत, पपया मी असंच घेतलेला आहे आणि ॲपल हे असंच मी फ्रूटमध्ये घेतलेलं आहे. बाकी थोड्याशा भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत. आणि म्हणजे हे आता सोमवार मंगळवार भाजी लागणार आहे, तर त्यासाठी भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत. आणि हा बघा, आमचा ना चहा बनवून म्हणजे घेतलेला आहे मी. तर चहा मी घेत घेत सगळं मस्तपैकी आमच्या दोघींच्या गप्पा पण चाललेल्या. आणि इथे माझी तुम्हाला मी काय काय घेऊन आले ना ते पण दाखवते. खरं ही करवंद आहेत आणि जांभूळ पण घेतलेले आहेत, म्हणून जांभूळ पण दाखवते. इतके म्हणजे ना मी प्रत्येक टायमाला जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी ना हे करवंद घेते ना, इतकी खराब सगळी चिघळलेली असतात ना, पण काय नाविलाजाने तेवढं शास्त्रापुरती मी घेऊन येते. आणि ह्या टायमाला ना मी ही जांभळं आहेत ना, ती जांभळं मी सुकी जांभळं असतात ना, ते त्या एका दादांनी आणली होती. मी त्यांच्याकडनं ती सुकी जांभळं सुकवलेली असतात ॲक्च्युली, ती मे महिन्यामध्ये ती घेऊन आलेली आहे. आणि ते त्यांच्या गावावरून त्यांनी जांभळं आणलेली, म्हणून मी ती घेतलेली आहेत. तर इथे चला, सगळी सामान जेवढं बाहेर होतं ना ते सगळं असं फ्रूट्स वगैरे टोपलीमध्ये भरून ठेवलेलं आहे. ती टोपली मी जागेवरती म्हणजे फ्रीजवरतीच असते, ती तिथे ठेवलेली आहे. आणि आता हे डब्यामध्ये ना म्हणजे ह्याला मी धुणार आहे, पण उद्या. आता जर धुवून ठेवलं ना तर सगळं पाणी पाणी ते गऱ्यांचं सगळं पाणी पाणी होऊन जाईल आणि सगळी बेचव होऊन जातील. म्हणून मी जेव्हा वापरेल ना उद्या, म्हणजे पानावरती वगैरे लावतात ना, तेव्हाच मी हे फणस आहे ना ते धुवून घेईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी वडाची पानं वगैरे आणलेली, कारण की उद्या ते पानं लावायला लागणार आहेत. आणि आता इथे आजूबाजूला जरी झाड असले तरी पण ते खूप उंच असतात, त्यामुळे तोडता येत नाही. तर ती पानं वगैरे मी ठेवून दिलेली आहेत. एक नारळ घेऊन आलेली, ते पण जेवणाला लागेल ना, ते सगळं जागेवरती ठेवलेलं आहे. आणि आता म्हणजे जेवणासाठी मी तयारी करते. तर इथे मला बनवायचं होतं आपले बोंबील आहेत ना, सुके बोंबील, त्याचं मी बटाटा घालून कालवण बनवणार आहे. तर आज मी बोंबील बटाटा बनवणार आहे. पहिला मी काढलेली ना ही कागदाची मोठी पुडी काढलेली ना, त्याच्यामध्ये होतं, पण त्याच्यामध्ये वाकटे, तुम्हाला लोकांना माहिती आहेत का? कोणाकोणाला माहिती आहेत ते सांगा, वाकटे म्हणजे काय? ते सुकलेले वाकटे होते.
ते मी इथे चुकून काढले. मला वाटलं त्याच्यामध्ये बोंबील आहेत, पण नाही, ते फक्त वाकटे होते. मग मी ते तसंच ठेवलेलं. मी आता पहिला पेपर वगैरे ना ह्याच्यावरती सगळे बोंबील वगैरे साफ करून घेते. आणि ह्याच्यात बघा अशा प्रकारे मी असे 2च फक्त छोटे-छोटे, म्हणजे एकदम पातळ आणि छोटे बोंबील होते. त्याच्यामुळे त्याचे 2च पीस केलेले आहेत आणि सहज एकदम ते ना फ्रीजमध्ये मस्तपैकी कडकडीत झालेत ना, त्यामुळे हातानेच असे मोडून घेतलेले आहेत. छान मस्तपैकी ना अगदी जराशेच होते मनोरसाठी. मुलं आणि मी ना, आयुष, मितू आणि मी खातच नाही. त्याच्यामुळे ना हे त्याच्यापुरती जरी झालं ना, फक्त असं त्याचा बोलतात ना वशाट लागतं म्हणून, तर त्याच्यासाठी फक्त तेवढंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मस्तपैकी एक बटाटा घालणार आहे आणि छान वाटण वगैरे तयार आहे माझा. हा जो ब्ल्यू कलरचा डब्बा दिसतोय ना, तो वाटण पण मी इथे काढून ठेवलेला आहे, की जेणेकरून मी पटापट माझ्या हाताला सगळे वस्तू असतील तर पटापट माझं जेवण पण होईल. पहिला मला आता फोडणीला कांदा लागणार आहेत आणि छोटे छोटे कांदे असल्यामुळे ना मी याच्यातले अजून एक्स्ट्रा थोडेसे कांदे मी सोलून ठेवणार आहे, की म्हणजे मला सकाळला छान असे मला लगेच इझी होईल आणि माझं काम पण होईल ना. कारण का छोटे असल्यामुळे ना खूप बराच टाईम लागतो आणि कसे कांदे ओलसर असतात तर ते सगळे ओले झालेली साली असतात ना, त्या कांद्याला चिकटलेले असतात. ते साफ करायला ना खूप टाईम लागतो. तर इथे बघा तेच मी माझं तेच काम चाललेलं होतं. आता इथे मी थोडेसे ना म्हणजे जे बोंबील होते ते कढईमध्ये गरम झाल्याच्यानंतर कढईमध्ये घातले आणि छान त्याला ना शेकवून घेणार आहे. त्याच्यानंतर ना इथे मी कांदे वगैरे कापून घेतलेले आहेत आणि ह्या पाण्यामध्ये पहिला धुवून घेतलेले आहेत. मी तुम्हाला बोलली ना की साली चिकटलेले असतात, मग ते खूप म्हणजे त्याचं ते दिसायलाच एकदम बेकार दिसतात. त्यामुळे ना कांदे आत्ताच्या टायमाला म्हणजे जे ओले असतात ना, ते मी असे धुवून घेत असते. तर इथे मी कांदे असे धुवून घेतलेले आहेत आणि हाताबरोबर ना एक बटाटा पण सोलून लगेच धुवून घेणार आहे. पहिला कांद्याचं पाणी मी फेकून दिलं कारण का खूपच काळं झालं होतं पाणी. दुसऱ्या पाण्यामध्ये मी बटाटा पहिला स्वच्छ छान धुवून घेतलेला आहे आणि एका साईडला ठेवलेला आहे. आता माझे हे ना बोंबील मस्तपैकी छान असे शेकलेले आहेत, कारण की त्याचं ना असं ओलसरपणा फ्रीजमध्ये ठेवलेलं ना, तर ओलसरपणा असतो ना. आणि तसंच ती ना ॲक्च्युली ना सुकी मच्छी आहे ना, थोडीशी ना भाजूनच घ्यायची, म्हणजे ना त्याची खूप छान टेस्ट येते. ते पहिलं ते आता जे भाजलेले बोंबील आहेत ते पाण्यात परत भिजत घातलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते असेच सुकत घातलेले असतात ना खळ्यावरती. म्हणजे कोळी लोकं असतात ना, ते खळ्यावरती असेच ते बोंबलाचे शेपटे बांधून ना खळ्यावरती सुकत घातलेले असतात बांबूवरती. तर तिथे धूळ वगैरे उडालेली असते, माती वगैरे उडालेली असते ना, त्याच्यासाठी ना छान ते आता भाजून मी पाण्यात ठेवलेले आहेत, म्हणजे मस्त छान असं चोळून घेईल मी. आणि हे बघा इथे समोर बघताय माझी हिरोईन, तिने ना आत्ता जाऊन ना पप्पांबरोबर जाऊन तिचे शॉपिंग करून आले. आणि काय लहान मुलांसाठी पिंक कलरची, लहान मुलं कशी पिंक कलरची बॉटल, मी तिला आल्याला तेच बोलली, काय पिंक कलरची बॉटल घेतलेली आहेस का, आता लहान राहिलीस का. तर ती बघा नाही चालतंय मध्ये आणि ती दादासाठी म्हणजे आयुषसाठी पण ब्ल्यू कलरची घेऊन आली आणि स्वतःसाठी पिंक कलरची घेऊन आली आणि ती बॅग घेऊन आली. तेच ती जेव्हा माझा कॅमेरा चालू होतं ना, म्हणते की मम्मी मी पण हे दाखवते मी काय काय आज शॉपिंग केले. तर तिने ती शॉपिंग केली होती, ती झाली दाखवून, ती गेली बाहेर. आता ना इथे फोडणीसाठी माझा कांदा वगैरे चिरणं चाललेलं आहे. तर आता मस्तपैकी एक्स्ट्रा कांदा कापणार नाही, फक्त मी जे एक्स्ट्रा आहे ते तसेच ठेवलेले आहेत आणि फक्त जेवढं फोडणीला लागणार आहे ना, तेवढं मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे. तर आता फोडणीसाठी बघा तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये मी ना राईसच तेल वापरलेलं आहे. मी तुम्हाला मागच्या टायमाला पण बोललेली की माझ्या जेवणामध्ये ना 3 वेगवेगळ्या प्रकारचे तेल असतात. एक असतं राईचं तेल, एक राईस ब्रेन ऑइल असतं आणि एक असतं सनफ्लावर ऑइल. तर मी आता कोणतंही मच्छी वगैरे बनवायचं असेल ना, किंवा एक ठराविक भाज्या असतील ना, त्याच्यामध्येच फक्त राईचं तेल घालते. त्याच्यामध्ये आता सुकी मच्छी म्हणा किंवा फिश फ्राय जरी केले ना, तरी पण मी राईचंच तेल वापरते. तर इथे थोडंसं राईचं तेल घेतलेलं आहे, त्यात कांदा घातलेला आहे. कांदा छान परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे, जेवढं मला लागणार आहे तेवढं तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे, बस. ह्याच्या व्यतिरिक्त ना काहीच घातलेले नाही आहेत मसाले. आता हे त्याच्यामध्ये थोडंसं मी ना आधी जिंजर गार्लिक पेस्ट जी कालच्या बिर्याणीसाठी पुलावसाठी वाटलेली ना, ती मी थोडीशीच किंचित घातलेली आहे. आणि बाकी मग नंतर ह्याच्यामध्ये जो वाटण होता माझ्याकडे तो वाटण घातलेला आहे, छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. थोडासा ना मसाला कढईला लागत होता ना, म्हणून मी अगदी किंचितशा ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा छान मसाला तो फ्राय करून घेतलेला आहे. तर इथे मस्त छान असा मसाला तयार होतो आहे. त्याला बघा ऑइल पण सुटलेलं आहे आणि आता मगाशी टोपामध्ये बघितलं ना, की ते बोंबील म्हणजे छान असे उमळलेले पण होते. ह्या मसाल्यामध्ये आता ना बटाटे घातलेले आहेत आणि बटाटा पण छान मी असं सेकंदावरती म्हणजे अगदी 20 ते 30 सेकंद अशी छान परतून घेतलेले आहेत.
आता इथे तुम्ही बघा किती बोंबलाचं बघा किती म्हणजे ना त्याला चोळून चोळून चांगलं असं घेतलेलं आहे. ह्याची जी स्किन आहे ना ती निघत नाही अजिबात. जर असं चोळून घेतलं तरी पण ती निघत नाही. फक्त ह्याच्यावरती जी काय पण माती वगैरे असेल किंवा जे पण धूळ उडालेली असते ना ती साफ होऊन जाते. आता ते बोंबील आहेत ना ते बटाट्याबरोबर घातले. ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे. म्हणजे मोस्ट ऑफ आम्ही घालत नाही टोमॅटो वगैरे. जेव्हा कंदी, सुकट किंवा अशी ओली मच्छी बनवतो ना सॉरी कोळंबी वगैरे तरच टोमॅटो घालते. पण ह्याच्यामध्ये नाही घातलं तरी चालतं. छान मसाल्यामध्ये मस्तपैकी बोंबील बटाटा मी फ्राय करून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवते की भात घातलेला आहे. आता याच्यामध्ये मला ना जेवढं पाणी लागणार तेवढं पाणी घातलं म्हणजे ज्याच्यामध्ये बटाटा पण शिजला पाहिजे आहे आणि बोंबील पण शिजले पाहिजे आहेत. एवढ्याच प्रमाणात पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मस्त अगदी 15 मिनटं छान उकळी आल्याच्यानंतर ना याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मी आधीच घातलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये कोकम आणि हे घातलेलं आहे. कैरी होती माझ्याकडे ती अगदी म्हणजे खूप दिवस अगदी 15 दिवस झालेली मी डब्यात ठेवली होती. ती मला लक्षातच नव्हती. ती आता मी सगळं शोधलं फ्रीजमध्ये ना तेव्हा मी ती कैरी काढले बाहेर. 2-3 सालं कोकमाचे आणि असे 3 ते 4 पीस असे मी कैरीचे मला ते बाट्यातमधून मिळालेलं होतं. ते घातलेलं आहे आणि छान एक 5 मिनटं कडू दिलेलं आहे. त्याला कड आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की ना ह्याची म्हणजे ग्रेव्ही कितपत अशी थिक झालेली आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मस्तपैकी आणि छान असं माझं कालवण म्हणजे बोंबील बटाटा कालवण तयार झालेलं आहे. बाकी मी काय भातावरती एक्स्ट्रा बनवणार नाही. उद्या सोमवार आहे आणि मला एक्स्ट्रा काहीच बनवायचं नव्हतं. जे काय आहे ना ते भाकरी आणि भाताबरोबर तेच संपवणार होते. मस्तपैकी ते झाल्याच्यानंतर इथे मी आता भाकरी बनवून घेतलेली आहे. ज्वारीची भाकरी पहिला बनवून घेतलेली आहे. ज्वारीच्या भाकऱ्या एकदम मी पीठ जेवढं मळलं ना तेवढं 5च भाकऱ्या झाल्या आणि आता ना आयुष मोस्ट ऑफ ना आवडीने ज्वारीची भाकरी खात नाही. तर मी बोलली चला एक भाकरी कमी पडते ना मग मी हाताबरोबर ना लगेच हे बघा तुम्हाला दिसतं जो हातामध्ये हुंडा आहे ना तो भाकरी ह्याची भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे. तर मी आता हाताबरोबर ना एकच भाकरी होईल एवढं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि ही तांदळाची भाकरी शेवटची मी बनवून घेतलेली आहे. मितालीला कोणती पण भाकरी वगैरे चालते. ज्वारीची, बाजरीची, नाचणीचीसुद्धा ती भाकरी खाते. पण आयुषची थोडीशी भाकरी खाण्यामध्ये अशी नाटकं असतात. तर अनायासे बरोबर एक भाकरी माझी ती तांदळाची मी बनवून घेतलेली आहे. तर मस्तपैकी छान नेहमीप्रमाणे माझ्या टम्म अशा भाकऱ्या सगळ्या फुगलेल्या आहेत आणि माझं सगळं जेवण आता तयार झालेलं आहे. तर इथे ना जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी खाली गेलेली होती आणि खाली जाऊन आली आणि पुढे तुम्हाला गोष्ट सांगते की काय झालं. इथे माझं सगळं जेवण आल्याच्यानंतर जेवण वगैरे घेतलेलं आहे. मी फ्रेश झाली, जेवण वगैरे घेतलं आहे आणि जेवणामध्ये तुम्ही माझं ताट बघितलंच असाल. तर ना मी खाली गेलेली होती ज्वेलरीवाल्याकडे माझं मंगळसूत्र घ्यायला. तेव्हा त्याने ना जी कडीमध्ये माझं मंगळसूत्र तिथे त्याने टाका मारलेला होता. म्हणजे फक्त ना त्याला डाग लावून जॉईन करणार होते. ते झाल्याच्यानंतर ना 2 ठिकाणी करणार होते. तर ते दुसऱ्या कडीमध्ये अडकवताना ना ती कडीच तुटली. म्हणजे तिसरी परत कडी तुटली. त्याच्यामुळे ना मला त्याने परत थांबवायला सांगितलं. बोलले की आज तर मिळणार नाही तुम्हाला पण उद्या सकाळी या. मी बोलली उद्या सकाळी मला तर आता पूजाला मंगळसूत्र घालायचं होतं. तर आता मी बोलली काय करू. तर मी ना आहे माझ्याकडे मंगळसूत्र प्लेनवाला मंगळसूत्र आहे ना ते मी घेऊन आली आणि हा जो मंगळसूत्र आहे ना तो माझ्या अगोदरच मी आणून ठेवला होता. पण हा खूपच गोल्डन असं वाटत होतं ना त्याच्यासाठी मी हा जो प्लेनवाला मंगळसूत्र आधी आहे ना तो मी घालणार आहे उद्या. तर मेरी चला तुमच्याबरोबर मी शेअर करते की आता मी जो मंगळसूत्र आणलेला तो आणि हा जो मंगळसूत्र आहे त्याच्यामधला मी कुठला मंगळसूत्र मी थोडीशी कन्फ्यूज आहे. पण विचार केला की हा ना खूपच गोल्डन म्हणजे तुम्हाला दाखवते मी है ना याच्यामध्ये असं खूप गोल्डन वाटतं आहे ना आणि तो असंच लगेच पटकन समजतो की हा नकली मंगळसूत्र आहे. असो मला ना एकदम तो घालताना मी अजूनपर्यंत घातलं नव्हतं पण मला असं घालताना थोडंसं असं हे वाटत होतं की घालू की नको घालू. पण मी बोलली चल आता उद्या मला ऑप्शनच नाही आहे तर चला उद्या समजेलच की कोणता मंगळसूत्र मी घालणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ होता ना तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. तो कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.